हॅलो स्टुडंट्स, तर कसे आहात तुम्ही सगळे? मी धनश्री आज कॉम्प्युटर क्लासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर मी घेऊन आली आहे अर्थातच मायक्रोसॉफ्ट एक्सेल. आपला ऑलरेडी हा टॉपिक चालू आहे, हो ना? आणि या पहिल्या भागात आपण ऑलरेडी एक टेबल बनवत होतो. आपण डेटा एंट्री केलेली आहे आणि त्यावरतीच काही आज ऑप्शन्स आपण पाहणार आहोत. जसे फॉन्ट स्टाईल कशी चेंज करायची किंवा फॉन्ट साईज कशी, कलर कसे चेंज करायचे, तसेच आपण कसे टाईपचे बॉर्डर करू शकतो ते आज आपण पाहणार आहोत. आणि तुम्हाला तर आठवतच असेल की आपण सेल कसे एडिट करतो, बरोबर ना? आणि जर आठवत नसेल तर मागचा सेशन जरूर पहा, कारण की प्रत्येक सेशन पाहणं खूप जरुरी आहे. मी प्रत्येक सेशन मध्ये सांगते की तुम्हाला सगळे सेशन बघून तुम्हाला कंप्लीट करावे लागतील, तरच तुम्हाला सगळं समजेल. शॉर्टकट मध्ये समजायला जाऊ नका आणि डिटेल मध्ये सगळे सेशन्स पहा जरूर. ओके, तर सुरू करूया आजचा सेशन. तर हे होतं आपलं टेबल. इथे आपण ही सगळी माहिती केलेली होती एंट्री. तर इथे थोडेफार चेंजेस आपण करायचे आहेत. तर आता आपण इथे पाहू, सगळ्यात पहिल्यांदा याची फॉन्ट स्टाईल वगैरे कशी चेंज करायची. ओके, तर मी काय करते, हे जे हेड रो आहे याची आपण स्टाईल वेगळी ठेवूया. इथे बऱ्याचशा स्टाईल आहेत ऑलरेडी. ओके, आणि याची स्टाईल आपण थोडीशी वेगळी ठेवू. ओके, आता हे जे हेड रो आहे याची साईज थोडी मोठी ठेवू, कारण की आपला हे हेड रो आहे, तर आपल्याला साईज थोडीशी मोठी केली पाहिजे. तशीच याची पण साईज मोठी करूया. ओके, आता नेक्स्ट आपण इथे कॉलम्स साईज थोडी ठीक करू. ओके, आता इथे जसे आपण पाहतोय की डेट ऑफ जॉईनिंग हे फक्त कॉलम साठी आपल्याला जास्त, कॉलमचं फक्त हेडिंग साठी आपल्याला जास्त स्पेस लागते. तर यासाठी आपण एक ऑप्शन यूज करू शकतो, रॅप टेक्स्ट. ओके, पाहूया. ओके, जर हा रॅप टेक्स्ट ऑप्शन आपण जर ऑन केला तर काय होतं, इथे लिहिले रॅप एक्स्ट्रा लॉंग टेक्स्ट इनटू मल्टिपल लाईन्स सो यू कॅन सी ऑल ऑफ इट. म्हणजे आपण छोट्याशा सेल मध्ये एका खाली एक असे हे इन्फॉर्मेशन पाहू शकतो. ओके, आता आपण या हेड रो ला एक हायलाइट करू. ओके, याचा फॉन्ट कलर चेंज करू. ऑलराईट, तसेच याचा पण फॉन्ट कलर चेंज करू. आपल्याला डार्क कलर हवा आहे. बोल्ड करू. ओके,
देन तर हे झालं जस्ट डिझायनिंग. आता याला अलाइनमेंट सुद्धा आपण चेंज करू शकतो. सेंटर अलाइनमेंट केली की थोडं आपलं टेक्स्ट चांगलं सजलेलं दिसतं. सो आपण सेंटर अलाइनमेंट जास्त प्रेफर करतो. आणि इथे ऑप्शन्स आहेत जसं बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन. ओके, तर हे आपल्याला नको आहे. नेक्स्ट आपण बॉर्डर करणार आहोत. तर बॉर्डर साठी इथे ऑप्शन्स पहा. बॉटम बॉर्डर करून पाहूया. तुम्ही पाहू शकता बॉटम बॉर्डर म्हणजे नुसती ही जी लास्टची बॉर्डर आहे ती आलेली आहे. ओके, तसेच टॉप म्हणजे टॉप कडे बॉर्डर येईल. लेफ्ट आणि राईट म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला बॉर्डर येईल. कधी कधी आपल्याला तशी गरज पडते की आपल्याला नुसती खालीच बॉर्डर पाहिजे असते किंवा उजव्या बाजूला फक्त बॉर्डर हवी असते. त्यावेळी आपण हे ऑप्शन्स यूज करू शकतो. नो बॉर्डर म्हणजे कोणतीही बॉर्डर नाही. तुम्ही पाहू शकता इथे जी बॉर्डर होती ती सुद्धा आता गेलेली आहे. नेक्स्ट आहे ऑल बॉर्डर्स. तर याचं जनरली आपण यूज करतो ऑल बॉर्डर्स, जेणेकरून बॉर्डर्स पूर्ण आपल्या टेबलला अप्लाय होतील. आता तुम्ही एक प्रश्न विचाराल की आपल्याला ही बॉर्डर द्यायची काय गरज आहे? ऑलरेडी इथं तर बॉर्डर आहेतच, बरोबर ना? कारण की इथे कॉलम्स पण आहेत, सेल्स पण आहेत आणि बॉर्डर्स तर आहेतच. तर यासाठी आपण इथे बॉर्डर का देतो? तर आता मी तुम्हाला एक जस्ट सॅम्पल दाखवते. इथे आपण बॉर्डर का देतो. इथे मी लिहिते कॉम्प्युटर 74. जस्ट एक सॅम्पल मी दाखवते तुम्हाला. ओके, तर हे पण एक टेबल आहे आपलं, बरोबर. आता पाहू आपण प्रिंट प्रिव्ह्यू एकदा पाहू. प्रिंट. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण ज्यावेळी बॉर्डर केली त्यावेळी हे जे टेबल आहे याला बॉर्डर दिसतीये, राईट. पण या टेबलला बॉर्डर दिसत नाही, जे मी ऑलरेडी जस्ट सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवलेलं. तर ऍक्च्युली काय असतं, ज्यावेळी हे जे सेल्स वगैरे आहेत याची ही बॉर्डर नाहीये. ओके, हे जस्ट आपल्याला इमॅजिनरी बॉर्डर्स आहेत या, जेणेकरून आपल्याला जस्ट ते हे जे आहे सेल्स आपल्याला समजावेत. ओके, तर पाहूया. अशा प्रकारे ही बॉर्डर दिलेली आहे. देन नेक्स्ट, आता समजा आपल्याला बॉर्डर थिक करायची असेल तर इथे थिक आउटसाइड बॉर्डर देऊ शकतो आपण. तुम्ही पाहू शकता बाकीच्या नॉर्मल बॉर्डर पेक्षा ही बॉर्डर थिक आहे, थोडीशी डार्कर आहे. तसेच बॉटम डबल बॉर्डर, इथे आपण डबल बॉर्डर्स देऊ शकतो. ओके, ही बॉर्डर पाहू शकता तुम्ही, डबल बॉर्डर आहे. नेक्स्ट आपण पाहू ड्रॉ बॉर्डर, म्हणजे आपण बॉर्डर ड्रॉ करू शकतो. जसे आपण पाहिलंय मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये ड्रॉ टेबल, तसेच इथे ड्रॉ बॉर्डर करू शकतो. इरेज बॉर्डर, आपण बॉर्डर इरेज करू शकतो. हे बघू शकता तुम्ही, इरेजर टूल आहे इथे. ओके, इथे बॉर्डर अशा प्रकारे आपण इरेज करू शकतो. एक्सेल मध्ये बरेचसे आपल्याला फीचर्स मिळतात ऍक्च्युली. आणि नेक्स्ट आपण पाहू काय आहे, लाईन कलर. आता इथे आपण बॉर्डरचा कलर देखील चेंज करू शकतो. पाहूया काय होतं.
ओके, इथे अशा प्रकारे आपण बॉर्डरचा कलर चेंज करू शकतो. लाईन स्टाईल, मोर बॉर्डर्स. तर इथे पाहू शकता आणि बॉर्डर्स मध्ये आपण व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतात. इथे आपण कलर डायरेक्ट चेंज करू शकतो. डॉटेड बॉर्डर्स, थिक बॉर्डर, आउटलाइन, इनसाइड. तर अशा प्रकारे आपण बॉर्डर्स चेंज करू शकतो. तर तुम्ही पाहू शकता किती टाईपनी आपण आपलं टेबल, आपला जो डेटा आहे तो अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो. जेणेकरून आपण हा डेटा जेवढा अट्रॅक्टिव्ह बनवू तेवढंच आपलं प्रेझेंटेशन चांगलं होईल. सो हे खूप गरजेचं आहे की आपल्याला हे सगळे ऑप्शन्स समजायला हवेत. ओके, देन आणि इथे ऑप्शन आहे, जसे आपल्याला समजा इथे कंपनीचं नाव लिहायचं असेल तर आपण या सेलला मर्ज करू शकतो. मर्ज केल्याने काय होते, हा पूर्ण एक सेल होऊन जातो. तर इथे आपण टाइप करू सपोज आस विद्यालय. अशा प्रकारे सुद्धा आपण याला मोठं करू शकतो. देन तर तुम्ही पाहू शकता, जर आपण मर्ज सेल केला तर काय होतं, इथे याच्या जसं आपण कॉलम्स वगैरे जर इन्क्रीज डिक्रीज जर त्याची साईज केली तर वरती काही इफेक्ट पडत नाही आणि हे खूप असं सुंदर पद्धतीने आपण प्रेझेंट करू शकतो. ओके, आणि नेक्स्ट पेज लेआउट मध्ये एक ऑप्शन आहे ओरिएंटेशन, लँडस्केप. आपण हे पण करू शकतो. पाहूया आता याचा प्रिंट प्रिव्ह्यू कसा दिसतो. ओके, तर प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये आपल्याला बरेचसे सेटिंग करावे लागतात. त्यावेळी हे पूर्ण आपल्याला पेज एकामध्ये दिसेल. इथे स्केलिंग मध्ये आपल्याला फिट शीट ऑन वन पेज हे दिसतं. तर अशा प्रकारे आपण हे जे शीट आहे ते एका पेज मध्ये फिट करू शकतो. एक्सेल मध्ये प्रिंट मध्ये ऑप्शन्स आपल्याला सिलेक्ट करून व्यवस्थित करावे लागतात, कारण की बरेचसे सेल्स असतात. त्यामुळे एका प्रिंट मध्ये ते येणं शक्य नसतं. सो आपण सेटिंग्स चेंज करून त्या सगळ्या डेटाला एका पेजवर आणू शकतो. ओके, तर आज आपण काय शिकलो. आज आपण पाहिलं की आपला जो डेटा असतो त्याला आपण फॉर्मॅट कसं करू शकतो, बरोबर ना. तसेच आपण पाहिलं मर्ज सेल कसं करू शकतो. शिवाय आपण पाहिलं की प्रिंटिंग मध्ये आपण कसे सेटिंग करू शकतो आणि प्रिंट ज्यावेळी करतो त्यावेळी आपल्याला कसं ऍडजस्ट करावं लागतं. ओके, तर एक्सेल मध्ये नक्कीच प्रॅक्टिस करत राहावा. इन्सर्ट रो, डिलीट रो, इन्सर्ट सेल्स, डिलीट सेल्स हे सगळं प्रॅक्टिस करा. नवीन नवीन शीट तुम्ही यूज करून प्रॅक्टिस करू शकता. ओके, आणि एक्सेलचा भरपूर फायदा उठवा, कारण की एक्सेल मध्ये भरपूर फीचर्स आहेत. ऑल राईट, थँक यू, हॅव अ नाईस डे.